शिवनिर्धार यात्रेमध्ये अक्षय कर्डिले यांचा गावागावामध्ये थेट जनसंवाद, विकासाचा निर्धार ठाम. नागरिकांचा प्रत्येक कामासाठीचा आदेश तो माझ्यासाठी हुकूम असेल. तुमचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. युवा नेते अक्षय कर्डिले यांचं प्रतिपादन. राहुरी तालुक्यामध्ये युवा नेते अक्षय कर्डिले यांची शिवनिर्धार यात्रा सध्या प्रचंड उत्साहामध्ये सुरू असून गावागावात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न अधिक तीव्र केला आहे. या यात्रेदरम्यान चिंचविहिरे, गणेगाव, कणगर, वडनेर, ताहराबाद, गाडकवाडी, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे, कोळेवाडी, शेरी, चिखलठाण, म्हैसगाव आणि दरडवाडी थडी या गावामध्ये भेटी देत नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गावागावात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्डिले यांचं स्वागत केलं. ठिकठिकाणी झालेल्या सभामधनं कर्डिले यांनी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा ठोस शब्द दिला. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावनिक आणि ठाम शब्दात सांगितलं की गेल्या 35 वर्षापासून तुम्ही साहेबांवर जसं प्रेम केलं तसंच प्रेम माझ्यावर ठेवा. मला फक्त 1 महिना सांभाळा, त्यानंतर तुमचा प्रत्येक कामासाठी आदेश करा, तो माझ्यासाठी हुकूम असेल. तुमचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. जनतेची सेवा हेच माझं ध्येय असून विकासाच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. शिवनिर्धार यात्रेच्या माध्यमातून कर्डिले यांनी केवळ संवादच नाही तर विश्वासाचं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेक गावामध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांनी कर्डिले यांना नेतृत्वासाठी खुलं समर्थन दिलं. शिवनिर्धार यात्रेच्या माध्यमातून कर्डिले यांनी केवळ संवादच नाही तर विश्वासाचं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला असून राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरणामध्ये नवसंजीवनी निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.